मी खरं तर वहिनी साहेबांचे आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख ज्याला आहे त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं. पक्षाचा असो पक्षाविरहित असो, दादा नाही तर दादांच्या फक्त स्वर्गीय दादा खाली लिहिलेल्या फोटोच्या समोर उभं राहून भाषण करावं लागतं. हेच फार मोठं दुःख माझ्यासारखं स्मृतीस नतमस्तक होतं. त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि ज्यांनी दादांना घडवलं आणि या महाराष्ट्राला आणि देशाला दिलं, त्या इथं उपस्थित सर्व बारामतीकर बंधू भगिनींनाही मी विनम्र वंदन करतो. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागावी, त्या पोटनिवडणुकीत आदरणीय वहिनींनी महायुतीचे उमेदवार म्हणून उभं राहावं. अर्ज भरण्यासाठी दादा नसताना आम्ही सर्वांनी यावं आणि तुम्ही उघड्या डोळ्यांनी ते सगळं बघावं असा विचार जीवनात कधी येणं नाही, स्वप्नातही येणं नाही. जे घडायचं नव्हतं ते घडलंय, म्हणून आज ती वेळ आली आहे. या पोटनिवडणुकीत आपण उमेदवारी अर्ज दाखल करतोय. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्लभाई, सर्व आदरणीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे आणि ज्यांनी पाठिंबा दिला अशा सर्व संघटनेचे सन्माननीय नेते आणि इथं उपस्थित बारामतीतील मतदार बंधू भगिनींनो आणि दादांच्या जिवलग सहकारी बंधू भगिनींनो, दादांच्या अकाली जाण्यानं या बारामतीच्या मातीचं नुकसान तर झालंच, न भरून येणारं नुकसान. पण ते फक्त बारामतीच्या मातीचं नाही तर महाराष्ट्राच्या मातीचं नुकसान एवढं भयंकर झालंय ते सुद्धा भरून येणार आहे. आपल्यापैकी इथं प्रत्येकाचं, व्यासपीठावर असणाऱ्या प्रत्येकाचं आणि दादांचं एवढं नातं होतं की इथं उपस्थित असणारा आणि महाराष्ट्रात आज हे पाहणारा प्रत्येकाला वाटलं की आपला आधार आता पूर्णपणाने गेला. आणि खरंच दादांच्या जाण्याने इतके दिवस झाल्यानंतर सुद्धा क्षणाक्षराला दादांची जाणीव होणं, दादांची उणीव भासणं की माझ्यासारख्याला होती. आपण तर बारामतीतल्या परिवारावर, वहिनींवर, पार्थवर, जयवर यांच्यावर काय ओढावलंय हे एकीकडं, आणि दुसरीकडे ह्या पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागतंय. तर खऱ्या अर्थानं माझ्या अगोदर अनेक जणांनी म्हणले की ही निवडणूक सर्वच पक्षांनी आदरणीय वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं, आणि हीच खऱ्या अर्थानं या देशातील, या महाराष्ट्रातील प्रथा परंपरा आहे की अशा पद्धतीनं एका कर्तृत्वान नेत्याचं अकाली निधन झालं, त्या वेळेस सर्व पक्ष एकत्र येऊन त्या कुटुंबातल्या व्यक्तीला बिनविरोध निवडून दिलेलं अनेक उदाहरणं आहेत.
मी खरं तर वहिनी साहेबांचे आभार मानतो की दादा गेल्यानंतर कसं तर सर्वाधिक दुःख ज्याला आहे त्यांनी दुःख आपलं बाजूला सारलं आणि हा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. मला त्या परिवाराच्या दुःखात या परिवाराला बाहेर काढलं पाहिजे ही जबाबदारी आपल्यासाठी वहिनी साहेबांनी घेतलेली आहे. आता ती जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावर आहे. आपण दादांवर किती प्रेम केलं, किती प्रेम आहे, आपण शेवटच्या श्वासापर्यंत राहील. पण अशा कठीण प्रसंगामध्ये ज्यावेळेस आपलं दुःख सारून वहिनी साहेब आपल्यासाठी आपल्या पाठीमागं त्या दुःखात उभ्या राहतात, हे फार क्वचितच जमतं. आज वहिनी साहेब महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत. उभा महाराष्ट्र त्यांना पिंजून काढायचा. दादांची कमी भरून येणार नाही, पण दादांची उणीव भासू नये एवढं मात्र नक्कीच वहिनी साहेब आपल्या सर्वांसाठी करतील. हा माझ्यासारखा मला मुलासारखं सांभाळणाऱ्या वहिनी असतील, दादा असतील, हा माझा विश्वास. आम्ही कोण, आमची काय ओळख, कुठल्या परिस्थितीत दादांनी आम्हाला जवळ घेतलं, त्यावेळेस जनमानसामध्ये आमच्याबद्दल काय चालत. सर्वात तरुण वयाचा वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्ष नेते पदाची माझ्यासारख्याला जबाबदारी द्यावी. अनेक मान्यवर वरिष्ठ नेते ते पद भूषविण्यामध्ये चांगले लायक असताना ती जबाबदारी दिली आणि आज महाराष्ट्राला माझ्यासारख्याची ओळख झाली. ती माझी ओळख नाही, ही आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची ओळख आहे. ही धनंजय मुंडेची ओळख नाही आहे. आणि आपल्यापैकी अनेक जण जे इथे आहेत ते दादांच्या प्रेमापोटी आले. आपल्याला सुद्धा कुठं ना कुठं जीवनातील कुठल्या ना कुठल्या वेळेवर दादांनी आपल्याला साथ दिली. दादा आपल्या पाठीमागं उभा आहे. आज ती साथ तेच पाठी राखे म्हणून आपल्या सर्वांना वहिनी साहेबांच्या पाठीमागे या निवडणुकीत उभं राहायचं. मला अनेक प्रसंग मला आठवतात, पण आज बोलणं ते उचित नाही. बारामतीमध्ये आल्यानंतर नाही तर महाराष्ट्रात कुठंही पक्षाचा असो पक्षाविरहित असो, दादा नाही तर दादांच्या फक्त स्वर्गीय दादा खाली लिहिलेल्या फोटोच्या समोर उभं राहून भाषण करावं लागतं. हेच फार मोठं दुःख माझ्यासारखं आपल्यालाही असं. प्रत्येकाच्या भावना ह्या यातून बाहेर पडावं लागेल हे खरं आहे. स्वतःला मन सांगतंय की यातून बाहेर पडून सगळ्यांची सेवा आपल्याला करायची, हीच दादांनी शिकवण दिली आहे. त्या शिकवणीला आम्ही कमी पडणार नाहीत. आपण सगळेजण यातून प्रयत्न करतोय. आजही माझ्यासारखा एक कार्यकर्ता सर्व पक्षातील नेत्यांना या व्यासपीठावरून आज वहिनी साहेबांसाठी आपण सर्वांनी वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून द्यावं ही कळकळीची आणि विनम्रतेची विनंती सर्वच पक्षाला या ठिकाणी करतो. अनेक मान्यवरांनी ती केली आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राची ती परंपरा अशा अतिप्रसंगातून निर्माण झालेली, त्यात या परंपरेला कधीही तेढ जाणार नाही. आणि आपल्या वहिनी साहेब बिनविरोध येतील, मतदान करायची आपल्यावर वेळ येणार नाही. हीच प्रार्थना प्रभू वैद्यनाथाच्या चरणी या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा दादांच्या चरणी नतमस्तक होतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.